तर इथे मी बनवत आहे मूग डाळीची खिचडी. त्यासाठी मी घेतली आहे 1 वाटी तांदूळ इंद्रायणी, अर्धी वाटी मूग डाळ, तमालपत्र, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. तर आता आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेऊ. तर इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपण त्यात अर्धा चमचा तूप टाकू. तर तेल तापलेलं आहे आपलं. त्यात आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली की जिरे टाकू अर्धा चमचा. आणि आपण जी अद्रक लसूणची पेस्ट बनवली ती टाकून घेऊ. आणि तमालपत्र आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ. तर आपला सगळा मसाला तळून झाला आहे. तर आपण धुतलेले तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये घालून घेऊ. तर आपण हे मिक्स करून घेऊ पूर्ण. आणि ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले आहे त्याच वाटीनं आपण 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. गरम करायला ठेवले पाणी. तर आता आपण पाणी घालून घेऊ. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आणि खायलाही खूप छान लागते. तर आता आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि 1 चमचा मीठ बघा. तर याच्यात आपण अर्धा चमचा तूप टाकून घेऊ. तुपानं एकदम टेस्ट छान येते. तर आता कुकर आपण लावून घेतलेला आहे. तर कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करू. कुकरच्या 4 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पापड भाजायला घेऊ. कारण खिचडी म्हणल्यानंतर पापड तर हवाच. पापड भाजून घेऊ आपण. पापड भाजून झालेले आहेत आणि कुकरच्याही आपल्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि हवाही पूर्ण गेलेली आहे. तर खिचडी तयार झालेली आहे. तर खिचडी म्हणल्यानंतर पापड, लोणचं आणि गरम गरम खिचडीवर अर्धा चमचा तूप. तर खात रहा, मस्त रहा, सगळ्यात महत्त्वाचं आनंदी रहा.